नमस्कार, मी अर्चना विचारे सिक्रेट रेसिपीमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे। आज मी बनवते ओला कोलिम। तर हा कोलिम आहे जो मी स्वच्छ धुवून घेऊन तो 5 मिनिटं छान उकडून घेऊन त्याच्यामध्ये जे पाणी सुटलेलं होतं ते मी काढून टाकलेलं आहे। आता तिखट मसाला आहे, हा मालवणी तिखट मसाला, कोकम, तेल, हळद, मीठ, टोमॅटो, कांदा, मिरची, कोथिंबीर। आता मी रेसिपी स्टार्ट करते। प्रथम मी ह्याच्यामध्ये तेल घालत आहे। तेल जरा याला जास्त लागतं। तेल छान गरम झाल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत ही एक हिरवी मिरची, नंतर आपण हा एक मोठा कांदा घेतलेला आहे, कांदा छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ। 1 मिनिट ते परतून घेणार आहे आपण मीठ पण। आता त्याच्यामध्ये घालणार आहोत आपण हा बारीक चिरलेला एक मोठा टोमॅटो, तोही छान बारीक गॅसवर मी परतून घेणार आहे। टोमॅटो छान परतल्यावर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत हळद। ही पाव चमचा हळद आहे। हळद 1 मिनिट मी परतून घेते। आता आपण त्याच्यामध्ये हा 3 चमचे मालवणी तिखट मसाला घालणार आहोत, तोही छान मी परतून घेणार आहे। आता हा मी कोलिम जो 5-1 मिनिट छान उकडून घेतलेला आहे आणि त्याचं जे पाणी निघालं होतं ते मी काढून टाकलं आणि आता हा मी कोलिम त्याच्यामध्ये घालणार आहे। कोलिम मी छान परतून घ्या। आता घालणार आहे मी त्याच्यामध्ये कोकम। 4-5 कोकम घातलेले आहेत। आता आपण त्याच्यावरती हे झाकण ठेवणार आहे आणि 5 मिनिट आपण वाफ काढून घेणार आहे। 5 मिनिट झालेले आहेत, तर मी झाकण बाजूला करते। आपला छान कोलिम तयार झालेला आहे। आता मी त्याच्यावरती घालणार आहे ही बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आता आपला कोलिम खाण्यासाठी तयार आहे। तर मी गॅस बंद करते। तर आपला कोलिम खाण्यासाठी तयार आहे।
तर कसं काय मंडळी, कशी वाटली आजची डिश? आवडली ना? अहो मग बघताय काय, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.